अलीकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणून शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतीये. मात्र गेल्या वर्षामध्ये 80 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून सध्या शहरात 503 जणांकडे शस्त्र परवाने आहेत. बहुतांश जणांनी स्वतःहून परवाने रद्द केले आहेत. प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, पण आलेल्या अर्जांची छाननी करून पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर परवाना मिळण्याचे प्रमाण कमी आहे. परवाना घेतलेल्यांनाच बंदुकीच्या माध्यमातून नाहक धमकावणे, दहशत निर्माण करणे, हवेत गोळीबार करणे अशा प्रकारचा गैरवापर झाल्यास चौकशी करून संबंधितांचा परवाना रद्द होतो. शहरातील राजकीय उद्योजक आणि अन्य प्रतिष्ठित लोकांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकाही नवीन शस्त्र परवान्याला परवानगी दिलेली नाही. परवाने असलेल्या शस्त्राद्वारे इतरांनी गुन्हा केल्यास अडचण येऊ शकते, त्यामुळे ते सांभाळणे ही तेवढेच कठीण काम आहे. शस्त्र परवाना ज्याच्या नावे आहे त्यांनी सुरक्षितपणे शस्त्र सांभाळणे महत्त्वाचे आहे. निवडणुकांच्या कालावधीत परवानाधारी शस्त्र जमा करावे लागते. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा ते पोलिसांकडून परत आणावे लागते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.